12 लाख रुपयापर्यंतचे वेतन करमुक्त, पण 15, 20, 25 लाखाच्या उत्पन्नावर किती टॅक्स द्यावा लागतो? जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. नव्या पद्धतीत 4 लाखापर्यंत उत्पन्नावर 0 कर, 4 ते 8 लाखापर्यंत 5%, 8 ते 12 लाखापर्यंत 10% कर आकारला जातो. अर्थसंकल्प 2025 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्या आयकर व्यवस्थेत मोठा बदल केला. यानुसार वार्षिक 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर पूर्णपणे करमुक्ती जाहीर करण्यात आली. यामुळे लाखो मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा फायदा झालाय, कारण आता त्यांच्या हातात अधिक पैसे राहतील आणि खर्च करण्याची क्षमता वाढणार आहे. नवी कर व्यवस्था कशी? नव्या पद्धतीत 4 लाखापर्यंत उत्पन्नावर 0 कर, 4 ते 8 लाखापर्यंत 5%, 8 ते 12 लाखापर्यंत 10% कर आकारला जातो. पण 12 लाख पर्यंतच्या एकूण करावर 60,000 रुपयापर्यंतची सूट मिळते, ज्यामुळे प्रभावीपणे संपूर्ण 12 लाख कर मुक्त होतात. पगारदारांना 75,000ची स्टँडर्ड डिडक्शन मिळते, त्यामुळे त्यांचे 12.75 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त राहते. जास्त उत्पन्न असणाऱ्यांसाठी काय नियम? जर उत्पन्न 12 लाखाच्या वर गेले तर कराची गणना वेगळ्या पद्धतीने होते. उदाहरणार्थ 12 ते 16 लाखावर 15%, 16 ते 20 लाखावर 20%, 20 ते 24 लाखावर 25% आणि 24 लाखापेक्षा जास्तवर 30% कर लागतो. मात्र जादा उत्पन्नावरच अतिरिक्त कर भरावा लागतो. याला मार्जिनल रिलीफ म्हणतात. जुन्या कर व्यवस्थेचं काय? अर्थसंकल्पात जुन्या आयकर पद्धतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ज्यांना गुंतवणुकीच्या विविध सवलती जसे एटीसी, घर कर्ज व्याज हव्या आहेत ते जुनी व्यवस्था निवडू शकतात. पण नव्या व्यवस्थेत कर दर कमी असल्याने बहुतांश मध्यमवर्गीयांसाठी ती अधिक फायदेशीर ठरते. या बदलाचे फायदे काय? या नव्या नियमामुळे मध्यमवर्गांच्या खिशात अधिक रक्कम राहील, ज्यामुळे ग्राहक उपयोगी वस्तूंची मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पूर्वी 12 लाख उत्पन्नावर सुमारे 80,000 कर भरावा लागत होता. आता तो पूर्णपणे वाचेल. यामुळे बचत आणि गुंतवणूक ही वाढण्याची शक्यता आहे. समजा एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 12 लाख आहे तर नव्या व्यवस्थेत कर 0. पगारदार असल्यास 12.75 लाखापर्यंत 0 कर, 15 लाख उत्पन्न असल्यास सुमारे 78,000 कर रिबेट नंतर, तर 25 लाखावर कर कमी होऊन मोठी बचत होते. हा बदल मध्यम वर्गांचा आर्थिक भार कमी करणारा ठरला आहे.